ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये आतापर्यंत 8 वेळा बैठका झाल्याची माहिती आहे। 17 जानेवारीला बारामतीमध्ये झालेल्या बैठकीपूर्वी सुद्धा अजितदादांकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला पाठिंबा होता। 17 जानेवारीपूर्वी अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामध्ये 8 बैठका झाल्या होत्या। पक्ष एकत्रीकरणाच्या बाबत दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीवरून तारखा जवळपास निश्चित झाल्या होत्या अशी माहिती आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांना याबाबतची कल्पना होती असंही आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सांगितलं जात आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। जितेंद्र, काय सांगाल? अजित पवार हे विलीनीकरणासाठी प्रयत्न करत होते असं वारंवार शरद पवारांचे जे नेते आहेत ते सांगताना दिसत आहेत। आता आणखी एक महत्त्वाची माहिती ती म्हणजे 8 वेळा हे बैठका झाल्याचं कळतंय। अगदी खरं, आपण बघितलंय की महानगरपालिकेमध्ये झालेला फार मोठा पराभव आणि या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि म्हणूनच राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला होता। स्वतः अजित पवार जयंत पाटील यांच्या घरी जात होते आणि तब्बल एक नव्हे तर 8 वेळा अजित पवार जयंत पाटलांच्या घरी जाऊन या संदर्भात कशा पद्धतीने सभायोजन करायचं, कसं विलीनीकरण करायचं याच्या बैठका घेतल्या होत्या। आणि शेवटची बैठक आपण बघितलंय की नंतर बैठकीला म्हणजे राजकीय घडामोडीला सुरुवात झाली होती ती बारामतीच्या 17 तारखेला। 17 तारखेचा व्हिडिओ देखील समोर आला। नंतर बारामतीमध्ये 20 तारीख असेल, 21 तारीख असेल, नंतर पुण्यामध्ये बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती। आणि आपल्याला कळतंय की अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पवार साहेबांनी स्वतः हा व्हिडिओ समोर आणला आणि 12 फेब्रुवारीला या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण करणार होते, परंतु दुर्दैवी मृत्यूमुळे या विलीनीकरणाला खंड पडल्याचं आपल्याला समजतंय। बरोबर आहे। परंतु आता एकंदरीत आपण बघतोय की या संदर्भात आता शरद पवार उद्या बारामतीला येणार आहेत। या संदर्भात शरद पवार काय स्टेटमेंट करणार का आणि काय? बरोबर आहे जितेंद्र, एकूणच असं म्हणता येईल की शरद पवार याविषयी आणखी काही बोलतात का आणि पुढे निर्णय घेतला जातो का त्याकडे लक्ष असेल याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।